शिवाजी महाराज की हर हर महादेव। आम्ही असे जी व्याख्यानं द्यावी लागतात आम्हाला, त्यासाठी आम्हालाही बरंच शिकावं लागतं. त्यामुळे अशा बऱ्याच वेगवेगळ्या कार्यक्रमांना जात असतो. मला एक भाग्य लाभलं होतं, एका गावामध्ये, साताऱ्याच्या एका गावामध्ये एक कीर्तन अटेंड करण्याचं भाग्य लाभलं. एक कीर्तन मस्त कार्यक्रम होता कीर्तनाचा. जे कीर्तनकार महाराज होते ते फारच सुप्रसिद्ध होते. म्हणजे त्यांचं कीर्तन ऐकायला लांबून लोक यायची, गावागावातून लोक यायची. आणि त्यांचं कीर्तन एकदा सुरू झालं की सगळी मंत्रमुग्ध. तर असंच त्यांचं कीर्तन चालू झालं. सगळे लोक मंत्रमुग्ध झाले होते. मस्त कीर्तन चालले आणि महाराजांनी एक विषय काढला जो कुणालाच आवडत नाही. काय विषय काढला असेल? महाराज म्हणाले, इथे जो माणूस माझं कीर्तन ऐकतोय, या गावातला प्रत्येक माणूस जो माझं कीर्तन ऐकतोय आणि मुळात जो ऐकत नाहीये, तो कधी ना कधी मरणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता मरणार हा शब्द कोणाला आवडतो नाही, मरण कोणालाच आवडत नाही, बरोबर? हा जो विषय काढला महाराजांनी, सगळे लोक दुःखी झाले. सगळे दुःखी झाले. सगळ्यांचे डोळे पाणावले. काही जणांचे डोळे नुसते पाणावतायत, काही जण घळाघळा रडतायत की बाबा कधीतरी मरणार. पण त्या सगळ्या लोकांमध्ये जिथे सगळे रडतायत, एक माणूस हसत होता, मोठमोठ्याने हसतोय. आता हसताना बघून आजूबाजूचे लोक बोलताय त्याला काय वेळ लागलाय काय? महाराज मरणाबद्दल बोलताय, तिथे सगळे दुःखी झालेत आणि हा हसतोय. तर महाराजांनी पण त्याला विचारलं, काय रे बाबा, तुला मरणाची भीती वाटत नाही का? मरणाचा शब्द ऐकून, हे नाव ऐकून सगळे लोक रडायला लागले, तू एकटाच हसतोयस? तो म्हणाला, महाराज मी नाही घाबरत मरायला. तुला कसं काय? तुम्ही काय म्हणालात की या गावातला प्रत्येक माणूस कधी ना कधी मरणार आहे. विठ्ठल विठ्ठल. तो म्हणे, मी या गावचा नाही, मी शेजारच्या गावचा आहे. म्हणजे काय गंमत आहे बघा माणसाच्या आयुष्यातली. आपल्या कोणालाच आपण कधी मरणार हे माहित नाही, पण आपण जगतो असे ना की कधी मरणारच नाही. खरं की नाही? इथे किती लोक आहेत तुमच्या मधले जे वरून येताना देवाकडून एक ऍग्रीमेंट करून आले, करा देवामध्ये आपल्यामध्ये, की मी इतकीच वर्ष जगणार आहे, म्हणजे मी 80 वर्ष जगणार, मी 90 वर्ष जगणार, त्याशिवाय मला काही बोलवायला यमाचा रेडा पाठवायचा नाही, यमाचं तिकडे यायचं नाही. मी किती जण असे ऍग्रीमेंट, एक करार करून आले देवाशी की मी इतकीच वर्ष जगणार. आहे असं कोणी? नाहीये, बरोबर? म्हणजे आपल्यातल्या कोणालाच माहित नाही आपण किती वर्ष जगणार. म्हणजे आपण जन्म कधी आणि कुठे घेणार हे आपल्या हातात नव्हतं. आपण मरणार कधी हे आपल्या हातात नाहीये. पण जन्म आणि मरण याच्यामध्ये करणार काय हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. आणि या कालावधीमध्ये इतिहास घडवण्याचं सामर्थ्य आपल्या प्रत्येकामध्ये. तो इतिहास ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज झाले, ते छत्रपती शंभूराजे झाले, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. आणि आपल्या प्रत्येकामध्ये ते इतिहास घडवण्याचं सामर्थ्य आहे. आणि त्याच तुमच्यातल्या शिवरायांची ओळख करून द्यायला मी आलोय. तर तुमच्या आयुष्यात एक इतिहास घडवण्यासाठी तुम्ही सगळे तयार आहात का? नक्की. आवाज तर दमदार आहे, म्हणजे तुम्ही तयार आहात, कारण महाराजांचे मावळे आहेतच तसे. तर आपण हाच प्रवास जो आहे, एक सामान्य माणसाचा महानतेकडे असलेला प्रवास, तो आपण बघणार आहे. म्हणजे आपण अशी बरीच व्याख्यानं ऐकतो की ज्या व्याख्यानांमध्ये असा अंगावर काटा आला की वाटतं वा वा काय मस्त झालं, बरोबर की नाही? पण ते जी प्रेरणा मिळते ना, जो अंगावर काटा येतो, 7 दिवसाच्या वर टिकत नाही. त्यापुढे काय? मी तुम्हाला असं काही आज सांगणार आहे महाराजांच्या इतिहासातून जे आपण आज वापरू शकतो आणि आपण आपल्या जीवनातले छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकतो. तर ते कसं करायचं ते आपण बघूया. महाराजांनी त्यांच्या आयुष्याची जी सुरुवात केली आणि त्यातून जे काही निर्माण केलं, ज्याला आपण स्वराज्य म्हणतो, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी एक खास आणलंय उपकरण, ते तुम्हाला सगळं दाखवणार. पण महाराजांचाच अभ्यास का, असं मला बरेच जण विचारतात. अरे कशाला आता इतिहासात जायचं, काय इतिहासाचा अभ्यास करायचा? तर त्यांना उत्तर म्हणून तुम्हाला काही उदाहरणं सांगतो, महाराजांचा अभ्यास का केला पाहिजे. जगभरातले लोक महाराजांबद्दल काय विचार करतात. लॉर्ड एल्फिन्स्टन नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता, ज्याने मरताना आपल्या डायरीत लिहून ठेवलं होतं. काय लिहिलंय बघा. ब्रिटिश अधिकारी, इंग्रज अधिकारी, त्याने काय लिहून ठेवलंय डायरीमध्ये. तो म्हणतो की आम्ही संपूर्ण जग फिरलो, सगळं जग फिरलो. तुम्हाला माहिती आहे ब्रिटिशांनी बराचसा भाग जगातला जिंकून घेतला होता.
आम्ही सगळं जग फिरलो, पण भारत हा देश आम्ही जिंकलाच कसा याचं आजही आम्हाला आश्चर्य वाटतं. आणि त्याही पुढे जाऊन तो म्हणतोय की शिवाजी सारखा राजा जर आमच्या भूमीवर जन्माला आला असता तर आम्ही पृथ्वीवरच काय परग्रहावर राज्य स्थापन केलं असतं. असं कोण म्हणतोय? इंग्रज अधिकारी, जे महाराजांचे कट्टर शत्रू होते, इंग्रज अधिकारी एक म्हणतोय. बरं, महाराजांचा जसं तर तुम्ही संभाजी सिरियल बघत असाल, स्वराज्य रक्षक संभाजी, त्यामध्ये एक कवी कलश नावाचा व्यक्ती जो महाराजांसोबत नेहमी असतो, संभाजीराजेंसोबत, तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक, आपण बोलूया आजच्या भाषेमध्ये, फॅन, प्रचंड मोठा त्यांचा फॉलोअर होता. त्या फॉलोअरचं नाव होतं कवी भूषण. या कवी भूषणने औरंगजेबाच्या दरबारातल्या एका प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. औरंगजेब हा मुघलशाहीचा सम्राट आहे, लक्षात घ्या. आपल्या लोकांची काय सगळ्यात मोठी समस्या आहे ती तुम्हाला सांगतो. आपण काय केलं माहिती आहे? आपण शत्रूंना खूप कमजोर दाखवलं. औरंगजेब हा ठीक आहे, आमचं कान मारला त्याला, शाहिस्ते खान कापली त्याची बोट. किती सोपं वाटतं ऐकायला. यांचे शत्रू इतके भयंकर होते, इतके शक्तिशाली होते, इतके सामर्थ्यशाली होते. त्यांच्या सामर्थ्याची जेव्हा ओळख होते ना, तेव्हा महाराजांचं महत्व कैक पटीने वाढतं, हे लक्षात घ्या. मग हा औरंगजेब जो मुघलशाहीचा सम्राट आहे, 14 देशांमध्ये त्यांचं राज्य पसरलेलं आहे. म्हणजे आपण आजच्या भाषेत बोलायला गेलो तर मल्टीनॅशनल कंपनी, बहुदेशीय कंपनी. आणि त्याच्या समोर महाराजांचं स्वराज्य फार छोटं होतं, फारच छोटं. आता हा मुघलशाहीचा सम्राट औरंगजेब, ज्याच्या दरबारामध्ये असे मातब्बर सरदार आहेत ज्यांनी जगभरात तलवारी गाजवलेल्या आहेत, जगभरामध्ये तलवारी गाजवल्या, जगभरात ज्यांची दहशत आहे, त्यांना जेव्हा सांगितलं जातं की तू शिवाजी महाराजांवर चाल करून जा, तेव्हा हे सगळे लोक, हे मातब्बर सरदार औरंगजेबाला काय सांगतात? त्याचं वर्णन त्यावेळेच्या फारसी भाषेत ही कविता आहे, ती सांगतो आणि मराठीत पण वर्णन सांगतो. काय म्हणतोय कवी भूषण? भूषण असाम रूम पलक बुखारे जय है, चीन सिलहट तरी जलाधी जहाज पे, सब उमरावन की हट कुर्ताई देखो, कहे नौरंगजेब स्याही सिरताज पे, भीख मांगे खई है बिन मनसब रही है, पै ना जय है हजरत महाबली शिवराज पे. याचा अर्थ काय होतो? हे सगळे लोक म्हणतायत, हे सगळे मातब्बर सरदार म्हणतायत की आम्ही भूषण, आसाम, रूम, बलक, बुखारे पावे तो जाऊ, समुद्राचं उल्लंघन करून देशा विदेशांवर स्वाऱ्या करू, भीक मागून खाऊ, मनसबी शिवाय राहू, पण त्या महाबली शिवरायावर चाल करून जायला आम्हाला सांगू नका, ते आम्हाला झेपणार नाही. म्हणून महाराजांचा अभ्यास व्हायला हवा. आणि याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्यामध्ये मला बरंच काही तुमच्याशी संवाद साधायचा आहे. तर हे सगळे लोक एवढं कौतुक का करतायत महाराजांचं? कारण त्यांनी केलेली सुरुवातीची परिस्थिती, त्यांची छोटीशी जहागीर आणि त्याचं 1000 पट मोठं झालेलं राज्य, हे त्यामागचं मोठं कारण आहे. आता हे त्यांची सुरुवात जी होती महाराजांची, ती काय होती ती पाहूया. मी जरा तुमच्यामध्ये येतो, म्हणजे जरा आपल्या लोकांमध्ये आल्यासारखं वाटतं, तिकडे काहीतरी तसं लांब गेल्यासारखं वाटतं, बरोबर. महाराजांच्या जहागिरीची सुरुवात इथे, आता बरेच जण आहेत, मी संवाद साधतो तुमच्याशी, म्हणजे मी एकटाच बोलत बसलो तर ती मजा नाही येणार. महाराजांनी त्यांच्या स्वराज्य स्वप्नाची सुरुवात केव्हा केली? वयाच्या कितव्या वर्षी केली? कोण सांगेल? वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वरावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन ती सुरुवात झाली, असं म्हणतो आपण. तोरणा किल्ला जिंकून सुरुवात झाली, स्वराज्याचं तोरण बांधलं असं इतिहासात आपण वाचलंय, ऐकलंय, बरोबर ना. महाराजांनी त्यांच्या स्वप्नाची सुरुवात वयाच्या 12व्या वर्षी केली. कितव्या? 16व्या. शहाजी राजे हे स्वराज्याचे खरे संकल्पक आहेत. शहाजी राजे, शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे हे स्वराज्याचे खरे संकल्पक. त्यांनी फार प्रयत्न केले स्वतःचं एक स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचं, त्यांना यश मिळालं नाही. पण त्यांनी हे स्वप्न जिजाऊ मार्फत शिवाजी महाराजांमध्ये रुजवलंय. येथे सगळ्यांच्या लक्षात. वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी महाराज या 2 परगण्यांमध्ये आले, पुणे आणि सुपे. आता इथे दिसतोय तुम्हाला हा जरा महाराष्ट्र, त्यावेळेला नव्हता असा महाराष्ट्र, बरोबर. पण मी आपल्याला समजावं म्हणून असं एक महाराष्ट्र काढलेलं आहे.
पूर्ण भारतावर पाहिलं ना तर पुणे आणि सुपे 2 टिंब शोभतील एवढे छोटे परगणे. इथून महाराजांची सुरुवात आहे बघा, इथून सुरुवात. बरं, महाराजांच्या आजूबाजूला सगळं किती मस्त होतं ना. त्यांनी विचार केला, स्वप्न पाहिलं की मला राज्य स्थापन करायचंय. वा, सगळे लोक तयार होते मदत करायला. चला तुम्ही पुढे, आम्ही करतो मदत तुम्हाला. असं होती परिस्थिती. या वेळेला जर पाहिलं तर उत्तरेकडे उत्तर भारत पूर्ण मुघलशाहीच्या ताब्यात होता. इकडे आदिलशाही होती, निजामशाही होती, इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि आपल्या आजूबाजूला आपले स्वतःचेच नातेवाईक, आप्तेष्ट, हे सगळे असे शत्रू सगळ्या बाजूने वेढलेलं हे स्वराज्य होतं. हे स्वप्न तिथून सुरू झालं. म्हणजे स्वराज्य स्थापन करायला, स्वतःचं राज्य स्थापन करायला अनुकूल अशी परिस्थिती. पण महाराजांनी स्वप्न पाहिलं, त्यांना एक राज्य स्थापन करायचंय. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांचं सगळं आयुष्य धाडसांनी भरलेलं आहे. धाडसच आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. तुम्ही पाहिलं तर साहस, धाडस. हे धाडस वयाच्या 12व्या वर्षी सुरू होतं, जेव्हा त्यांच्या आधी 500-600 वर्ष कुणाला स्वप्नातही वाटत नाही माझं राज्य निर्माण करायचं. तिथे एक 12 वर्षाचा कोवळा मुलगा जेव्हा ठरवतो की मला माझं राज्य स्थापन करायचं आहे आणि त्याच्या मागे लाखो लोकांना हळूहळू उभं करतो, हे या इतिहासात पहिल्यांदा घडलंय. हे लक्षात घ्या. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वेळेला केलेलं आहे. काय मोठं धाडस आहे. आणि तेच काय, जेव्हा त्यांचा शेवटचं जे आयुष्याचे शेवटचे दिवस ते मोजत होते, 1680ला त्यांचं निधन झालं, तेव्हा इंग्रज आणि पोर्तुगीजांशी लढाईचे मनसुबे त्या मृत्यूशयेवर पडलेले आहेत. पण मनसुबे आखतायत लढाईचे. एवढं धाडस त्यांच्या आयुष्यामध्ये आहे की नाही आहे. मग जेव्हा सगळी परिस्थिती वाईट आहे, तिथे महाराज बघतायत मला एक राज्य स्थापन करायचं आहे ज्याच्या सीमा ठरलेल्या नाहीये. ते जेवढं वाढेल आणि ते किती वाढलं ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. वाढेल तेवढं राज्य. आणि आम्ही काय सांगतो आमच्या मुलांना, राज्य स्थापन करणं आपलं काम नाही. हे आपलं काम नाही. काय करायचं बाबा, भरपूर शिकायचं, भरपूर शिकायचं, ग्रॅज्युएशन करायचं, पुढचं आणखी शिक्षण घ्यायचं आणि मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर नोकरी करायची. नाही पण आई मला बिझनेस, अरे वेळ आहे का, तुझ्या आज्या पंजाने बिझनेस केला की तू करणार आहेस. उद्योगात उतरू नकोस, नोकरी कर. आपलं आयुष्य कशासाठी आहे, नोकरी करण्यासाठी आहे. आपल्या संगोपनामध्येच प्रॉब्लेम आहे. जिथे शिवाजी महाराज ठरवतात माझे वडील अरे मातब्बर सरदार आहेत, त्यांच्याकडे फार मोठी जहागीर आहे, त्यांना वाटलं असतं तर फक्त शहाजी राजांची जहागीर सांभाळत आपलं आयुष्य ऐशा आरामात काढलं असतं. त्यांनी नसतं काढू शकले का. आपल्या वडिलांना सगळ्याच शाळांमध्ये मागणे, आपल्याला पण कुठल्या तरी मोठ्या शाहीमध्ये मोठ्या पदावर काम मिळेल, स्वतःला राजे म्हणून आपण मिरवू शकतो. पण महाराजांनी ते स्वप्न पाहिलेलं नाहीये. आपण मुलांना सांगतो तू भरपूर शिक, पुढचं शिक्षण घे आणि मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम कर. आपण आपल्या मुलांना हे का नाही सांगत, तू शिक, शिकणं महत्वाचं आहे, भरपूर शिक, तुला जी आवडतं क्षेत्र आहे ना तुझं, त्यामध्ये पुढचं शिक्षण घे आणि मग एखाद्या कंपनीमध्ये अनुभव घेण्यासाठी काम कर आणि पुढे जाऊन एक कंपनी उभी कर ज्यामध्ये तू 100 लोकांना रोजगार देऊ शकशील. हे का नाही सांगत आपण आपल्या मुलांना. ते जर सांगितलं ना, हे ज्या वेळेला आपण आपल्या मुलांना सांगू ना, तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा जय जयकार होणार आहे. आपण आपल्या मुलांना गुलामगिरीचं शिक्षण देतोय. गुलामी करा, आयुष्यभर नोकरी करा. का, कारण लग्न होतं ना, नोकरी जर सरकारी असेल तर. धंदा करणाऱ्या माणसाला कोण देते बाबा, माझा उद्योग असेल तर कोण देणार मला मुलगी, बरोबर की नाही. आयुष्य कसं एकदम मस्त पाहिजे, कसं कम्फर्ट झोन मध्ये सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. सगळ्यात पहिली शिकवण जी मला वाटतं आपण जिजाऊंकडून घ्यावी, शहाजी राजेंकडून घ्यावी, प्रत्येक पालकांनी, की त्यांनी त्यांच्या मुलांमध्ये एक नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवावं की तुझं आयुष्य आहे नाही नोकरीमध्ये नाही घालवायचंय, स्वतःचं काहीतरी उभं कर, स्वतःची ओळख उभी कर. मला बरेच जण विचारतात की विनोद तुला काय व्हायचं होतं. मी बोललो मला उद्योजक व्हायचं होतं. UTI बँक, गव्हर्नमेंट बँक, आता ऍक्सिस झाली, त्यामध्ये नोकरी करत असताना सुद्धा ती नोकरी सोडून मी स्वतः उद्योगामध्ये आलो. का, कारण मला 3 स्वातंत्र्य माझ्या आयुष्यात हवी होती, वेळेचं, विचारांचं आणि पैशांचं. वेळ माझी असेल, विचार माझे असतील, पैसे मला हवे तितके कमवता येते. नोकरी मला ते देऊ शकणार नाहीये, मला हे स्वातंत्र्य माझ्या उद्योगात मिळेल.
तर बघा, मला बरेच जण विचारतात की तुला काय व्हायचंय. महाराजांकडून प्रेरणा घेतली मी. तुला काय व्हायचंय, म्हणजे तुला एक उद्योजक म्हणून तुझं काय स्वप्न आहे? कारण उद्योजकांची स्वप्न असतात, मला एवढ्या ब्रांचेस टाकायचे आहेत, मला एवढे करोड कमवायचे आहेत, श्रीमंत उद्योजक व्हायचंय. मी काय सांगतो माहितीये का, मला काय व्हायचंय, माझं स्वप्न काय, मला या दुनियेतला, मला या जगातला सगळ्यात श्रीमंत उद्योजक व्हायचं नाही, मला या जगातला सगळ्यात आनंदी उद्योजक व्हायचं. सगळ्यात आनंदी उद्योजक. कारण ना मावशी, श्रीमंत लोकांच्या याद्या नेहमी बदलत असतात, नेहमी बदलत असतात. या जगात इतके श्रीमंत लोक आहेत ना की ते रोज सकाळी नाश्त्याला 2 किलो सोनं खाऊ शकतात, दुपारी जेवताना 4 किलो सोनं खाऊ शकतात, रात्री 4 किलो सोनं खाऊ शकतात, पण प्रत्यक्षात 1 वाटी भातही खाऊ शकत नाही, तितके आजार जडलेले आहेत त्यांना. असं श्रीमंती नको. मला अशी श्रीमंती हवे ना की मी माझं आयुष्य, जेव्हा हे सगळं आयुष्य माझं पूर्ण करेन, माझ्या आयुष्यात मी असं काहीतरी घडवेन की ज्या वेळेला मी हे जग सोडून जाईन तेव्हा माझ्या एरियामध्ये ट्रॅफिक जाम होईल, एवढे लोक मला बघायला येतील. ते जर झालं ना तर मी समजेन मी खऱ्या अर्थाने माझं आयुष्य जगलो. आणि आपल्याला पण तेच करायचं आहे. तर सगळ्यात मोठी गोष्ट जर तुम्हाला करायची आहे ना, महाराजांच्या इतिहासातून शिकायची आहे ना, स्वप्न मोठी बघा. काही पैसे नाही पडत स्वप्न बघायला, पण ती मिळवण्यासाठी बाबा कष्ट करावे लागतात. स्वप्न पाहायला पैसे लागत नाही. स्वप्न मोठी बघा, काहीतरी मोठं घडवण्याचा विचार करा. हे करू शकलात तरच. बघा, महाराजांनी सुरुवात केली पुणे आणि सुपेमधून, आणि त्यांनी जे राज्य घडवलं 1680 पर्यंत, हे दिसतंय, हे सगळं जे रंगवलेलं दिसतंय तुम्हाला, हे असं तुटक तुटक दक्षिणेपर्यंत पसरलेलं हे राज्य 1680 पर्यंत शिवाजी महाराजांचं राज्य. आता 1680 पर्यंत त्यांनी जे उभं केलंय त्यात 25% महाराष्ट्र पण नाही आताचा, पाहिलं तर, बरोबर ना. पण त्यांची सुरुवात पाहिलीत ना तर त्याच्या 1000 पट मोठं राज्य त्यांनी 38 वर्षाच्या कालावधीत उभं केलेलं आहे, जेव्हा कोणाचाही सपोर्ट नाहीये आजूबाजूला. सपोर्टची वाट बघू नका. मला माझे नातेवाईक सपोर्ट करतील तेव्हाच मी करेन, मला माझे आई बाबा सपोर्ट करतील तेव्हाच मी करेन, मला इतर लोक, गव्हर्नमेंट चांगला काहीतरी स्कीम आणेल तेव्हा मी करेन. लोकांच्या सपोर्टची वाट बघू नका. तुमचं जर स्वप्न मोठं आहे, त्या स्वप्नामध्ये लाखो लोकांचं भलं करण्याची ताकद आहे, आणि ते स्वप्न कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा तुमच्याकडे विश्वास आहे, तर सपोर्ट तयार होतो. लोक येऊन तुम्हाला सपोर्ट करतात ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आपल्याला तसं करायचं. मग बऱ्याच जणांना वाटतं, अरे 1680 पर्यंत वाढलं टिकलं तेच महाराजांचं राज्य, त्याच्या पुढे काय, हे एवढंच राज्य आहे महाराजांचं. 1818 पर्यंत मराठ्यांनी जेवढं वाढवलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. इथे मी जेव्हा मराठा शब्द वापरतोय तेव्हा गल्लत करू नका. त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या राज्यात 18 पागड जाती जमातीचे लोक होते, आणि त्या सगळ्यांची एकच जात होती, ती होती मराठा. त्या सगळ्यांना एकाच नावाने ओळखलं जायचं, मराठा. मुघलांनी दिलेलं नाव आहे मराठे. मरतील पण हटणार नाही ते मराठे. मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवून जे काही राज्य उभं केलं 1818 पर्यंत, तुम्ही पाहू शकता 70% भारत मराठ्यांच्या आधिपत्याखाली होता. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य. ही ती वेळ आहे जिथे मुघलांना त्यांची दिल्लीची गादी वाचवण्यासाठी मराठ्यांची मदत लागली. ही 1818. आपलं स्वप्न एवढं मोठं असायला पाहिजे, आपलं स्वप्नही तेवढं व्यापक असायला पाहिजे. बरं, या स्वराज्यामध्ये आणखी काय होतं? 360 किल्ले होते महाराजांच्या स्वराज्यामध्ये. किती किल्ले होते? एवढे किल्ले, अरे बापरे. महाराजांनी काही मंदिरं बांधण्यावर भर दिलेला दिसत नाही, किल्ल्यांवर बांधली असतील तेवढीच. मग किल्ल्यांवर एवढं प्रेम का महाराजांचं? किल्ले कशासाठी हवेत? का किल्ले पाहिजेत? कारण महाराजांना माहित होतं किल्ले हे स्वराज्याचे रक्षक आहेत. माझा एक किल्ला, माझे 300 ते 400 लोक, पुरेशी साधन संपत्ती, पुरेशी रसद असेल ना तर वर्षभर लढवू शकतात. महाराजांना आत्मविश्वास होता. मग जर माझा एक किल्ला जिंकायला शत्रूला 1 वर्ष जातं, तर माझे 360 किल्ले जिंकण्यासाठी त्याच्या किती पिढ्या जातील हे महाराजांना माहित होतं. म्हणून किल्ल्यांवर
पुणे आणि सुपे परगण्यात सुरुवातीला मोजून 10 ते 12 किल्ले होते, त्याचे 360 किल्ले करणं आपण मोठा पराक्रम, मोठा रेकॉर्ड आहे जो महाराजांनी 38 वर्षामध्ये केलेला आहे. आपल्याला ते करायचं. मग महाराजांनी किल्ल्यांवर लक्ष केंद्रित केलं, व्हॉट्सअप, फेसबुक, टिकटॉकवर नाही. महाराजांनी अशाच गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं ज्या गोष्टी मजबूती आणतील त्यांच्या स्वप्नाला, आणि ते हे किल्ले आहेत 360 किल्ले. मग आपण कुठे लक्ष देणार, कुठे लक्ष केंद्रित करणार ते ठरवा. मला अशाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं जे माझ्या स्वप्नांना मोठं करायचं, स्वप्नांपर्यंत मला घेऊन जाईल. किल्ले 360. आजच्या रकमेनुसार स्वराज्याची मालमत्ता त्यावेळेची 4 लाख कोटी रुपये. किती? स्वराज्याची मालमत्ता 4 लाख कोटी रुपये. 2,60,000ची फौज. राज्याभिषेकाच्या वेळेला खरी फौज महाराजांची 2,60,000. 50,000 उच्च प्रतीचे घोडे. महाराजांनी घोड्याला का, घोड्यांवर का दिलाय? तुम्ही महाभारत वगैरे पूर्वी पाहिलं असेल तर हत्ती खूप असायचे बघा. हत्ती असे पुढे नुसते घाबरवायला असायचे ते. अरे बापरे, यांच्याकडे एवढे हत्ती आहेत. हत्ती का वापरले जायचे माहिती आहे? हे हत्ती मानसिक दृष्ट्या प्रॉब्लेमॅटिक असायचे, म्हणजे वेळे. त्यात त्यांना दारू पाजली जायची आणि मग समोरच्या सैन्यावर सोडलं जायचं. मग जो आधीच वेळ आहे, दारू पाजली, सैन्यावर सोडलं तर तो सगळ्यांना जास्तीत जास्त हानी करून येईल ना, अशी समज होती. पण जो हत्ती आधीच वेळ आहे, त्यात त्याला दारू पाजले तर त्याला थोडी हे समोर जे सैन्य आहे ते शत्रूच आहे की आपलंच आहे. आपलं एकच काम आहे, तू वा. समस्या त्यात जर मला शेकडो किलोमीटरचं अंतर माझी फौज घेऊन जायचं आहे, हत्तींना नेलं तर स्पीड कमी होतो ना, वेग कमी होतो. मला वेग हवाय. महाराजांची सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजी होती स्पीड. स्पीडवर काम करायचं. आणि हे स्पीड कोण देणार आहे? घोडे. 50,000 उच्च प्रतीचे घोडे, आणि त्यात अरबी घोडे होते, उच्च प्रतीचे घोडे. घोड्यांचा वापर का? अकस्मात हल्ला करायचा. आणि हे मावळे इतके पटाईत होते घोडे चालवण्यामध्ये, आणि या घोड्यांना चंद्राची परी म्हटलं जायचं. मुघल मराठ्यांच्या घोड्यांना चंद्राची परी म्हणायची. म्हणजे ह्या घोड्यांनी कधी मराठी येतात, कधी 100-150 जणांना कापतात आणि कधी गायब होतात हे कळतच नाही. बापरे, गेले एवढे सगळे. स्पीड हवा. महाराजांनी स्पीडवर लक्ष दिलं. आता आजकाल आपला एकच स्पीड असतो, इंटरनेट ना. जराच दोन फिरायला लागला, आई शपथ काय काय व्हायचं काय, असा स्पीड नको आपल्याला. आयुष्यात ज्या गोष्टी स्पीड देते त्यावर भर दिला पाहिजे. आणि सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट जी महाराजांनी केली ते काय? आरमार बांधणं. आरमार. त्यांना भारतीय नेव्हीचे जनक म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक. महाराज नेहमी बघायचे की हे इंग्रज आणि पोर्तुगीज आहेत ना, समुद्र किनाऱ्यावर तडमडत असतात. काय यांना एवढा समुद्र किनारा आवडतो? त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांना कळलं की आपल्या स्वराज्याला सगळ्यात जास्त मोठा धोका असू शकतो तर तो समुद्रातून असू शकतो. आपल्या राज्याला, आपल्या देशाला सगळ्यात मोठा धोका हा समुद्रातून असू शकतो. हे भाकीत महाराजांनी 350 वर्षापूर्वी केलंय आणि 26/11च्या हल्ल्यामध्ये ते सिद्ध झालं. त्या हा आतंकवादी समुद्रातूनच आत आले. बघा, महाराजांनी सांगितलंय तेव्हा आणि ते आजही ऍप्लिकेबल आहे. मग महाराजांनी ठरवलं आपण आरमार बांधायचं. वयाच्या 27व्या वर्षी जेव्हा दाभोळला अफजल खानाला मारल्यावर जी जहाजं मिळाली त्या जहाजांच्या आधारावर आरमार बांधण्याला सुरुवात झालेली आहे. हे आरमार महाराजांनी बांधलं आणि 100 मैल समुद्र किनाऱ्यावर राज्य निर्माण केलं. 100 मैल समुद्र किनाऱ्यावर, ज्यात 640 लढाऊ नौका होत्या, 30 मोठी जहाजं होती आणि 12 देशांची महाराज त्यावेळेला व्यापार करत होते. इंटरनॅशनल ट्रेड, इम्पोर्ट एक्सपोर्ट महाराज त्यावेळेला करत होते. एक वेळ होती की मराठ्यांना एका ठिकाणाहून समुद्रातून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर पोर्तुगीज लोकांचे टोल नाके असायचे. त्याला टोल भरा आणि मग पुढे जा. आधी मराठे टोल भरत होते. महाराजांनंतर तुम्हाला माहित असेल समुद्र शिवाजी यांना म्हटलं जातं कान्होजी आंग्रे. त्यांनी आरमाराची दहशत एवढी वाढवली की एक वेळ
की पोर्तुगीज लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचंय तर मराठ्यांना टोल भरत होते ते मराठ्यांचे टोल नाके करतो सगळं बदलतं परिस्थिती बदलते आज जे आहे ते उद्या असेल असं नाहीये तुमचा जो भूतकाळ होता तेच आज असत नाही आणि जे आज आहे तीच परिस्थिती उद्या असणार नाहीये परिस्थिती ती असेल जी तुम्ही ठरवाल आणि ती ठरवता आली पाहिजे महाराजांच्या इतिहासातून आपण हे शिकतो महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू औरंगजेब का तुम्ही आता बघताय स्वराज्य रक्षक मध्ये मी महाराजांचा शत्रू बोलतोय संभाजी राजांनंतर पण 18 वर्ष जिवंत होता तो आणि स्वराज्यातच पडून होता याला मी सगळ्यात मोठा शत्रू का म्हणतोय का मोठा शत्रू म्हणतोय कारण महाराजांचं निधन 1680 ला झालं 1681 ला स्वतः औरंगजेब आलमगीर मुघलशाहीचा सम्राट लाखोची फौज घेऊन खाली उतरला लाखोची फौज घेऊन त्याने ठरवलं पुढच्या 5 वर्षामध्ये हे स्वराज्य उडवायचं पुढच्या 5 वर्षात हे स्वराज्य संपवायचं तो लाखोची फौज जेवढी काही संपत्ती फौजफाटा तोफा जे काही घेऊन येत आहे सगळे आधुनिक शस्त्र तो घेऊन आला 5 वर्षात स्वराज्य उडवायचंय 5 वर्ष झाली 7 झाली 10 15 20 25 तब्बल 27 वर्ष तो बिचारा त्याला बिचाराच म्हणावं लागेल प्रयत्न करत राहिला हे स्वराज्य बुडवण्याचा ते त्याला जमलं नाही शेवटी त्याला या मातीतच मरावं लागलं त्याचा फडगा औरंगाबादला आहे बघायलाही कोणी जात नाही आणि माझे छत्रपती शिवाजी महाराज आज करोड लोकांच्या हृदयामध्ये जिवंत आहेत हृदयामध्ये भगवंत आहेत ही ताकद आहे शिवाजी महाराजांची हा कितीही मोठा शत्रू असेल ना महाराजांचा तरी तुम्हाला माहित असेल किंवा एखादा व्यक्ती जेव्हा आपल्या समोर मोठा होतोय तेव्हा हेवा वाटतो ना आणि हे कसं होत आहे म्हणजे मी जिसको पहाड़ का चूहा कहता था आज तो अभिषिक्त सम्राट झालाय राज्याभिषेक केला त्याने तो सम्राट घोषित झालाय कसं करू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांनी हे कसं केलं त्याला नेहमी या गोष्टीचा हेवा वाटायचा आणि तो त्याच्या भर दरबारामध्ये आपल्या लोकांना म्हणजे आपले सगळे मातब्बर सरदार आपला शहजादा सगळ्यांना सांगतोय छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत त्यांचे लोक काय आहेत त्यांच्याकडून काय घ्या जाणता राजा नाटकातला हा एक प्रवेश आहे तो तुमच्या समोर सादर करतोय बघा औरंगजेबाच्या चारित्र्याचा पूर्ण अभ्यास केलात ना तुम्हाला एकंदरीत कळेल की महाराजांच्या या सगळ्या गोष्टीचा त्याला हेवा होता हे कसं करू शकतो जळलं बोलतो ना आपण जळायचा तो नेहमी तर त्याने ती सगळी चलन कशी बाहेर काढले मी तुमच्या समोर सादर करतो औरंगजेब आपल्या शहजाद्याला आणि आपल्या सगळ्या लोकांना काय सांगतो छत्रपती शिवाजी महाराज काय आहे ये सब फिजूल है शहजादे चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी मगर आज तंजौर से लेके गंधार तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली है बहाबदौलत आज ये क्या देख रही है शिवाजी हमारे नजरों के सामने हमारे सल्तनत की तामीर कर चुका है हमारे लाखों के फौज के सुबहदारों को शिकस्त देके उधेड़ के रख दिया है उसने ये हमारे मामू जान अमीरुल उमरा अबू तालिब नवाब शाइस्ता खासा बड़ी शर्मनाक बात है शहजाद कि सिवा ने इनके लाल महल पे छापे डालते इनके छक्के छुड़ा दिए ये तो तकदीर के बड़े सिकंदर थे कि जान बच गई सिर्फ 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा इन्हें सूरत के खूबसूरत इनायत का पात्र सिवा जब सूरत में आया तो तुम दबा के भाग गए ये हमारे सिपह सालार जोधपुर के महाराजा जसवंत सिंह राठौर मराठों के बाद के जख्म इन्होंने अपने छाती पे नहीं बल्कि अपने पीठ पे खाए ये हबशी पोला था जिसकी हथेली पे मिठाई सिवा आगरे के कैदखाने से फरार हो गया सभी मंसूबों को खाक में मिला दिया इसी पोला खान ने लश्कर के साथ मैदान छोड़ के भागने वाले करतलब था ये रसूल का रोजपानी ये मीर आतिश तरबियत था जहां बहादुर का कोकलताश गुंदर शौक से हाड़ा ये रणवस्त्र था ये केसर सिंह ये सैयद मुनव्वर था तमाम राजपूत बुंदेल पठान अफगानी तो इन सबको सिवा ने शिकस्त दी क्यों हासिल होती है ये फतेह सिवा को क्यों हमारी तरह हाथी घोड़े तोपे खजाना सिवा के पास नहीं है फिर भी क्यों हासिल होती है ये फतेह उसको
शायद इस क्यों का मतलब आप कभी समझ ही नहीं पाओगे शहजादे, क्योंकि औरत, गाना, नाच, शराब शिवा को कभी मालूम ही नहीं। शिवा ने मजबूत किले बनाए, फौज और असला बढ़ाया, मजबूत जमीर के लोग तैयार किए। हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं, लेकिन जाबाज मराठों ने कभी अपने आप को बिकने नहीं दिया। अपने लाखों की जहांगीरों की लालच दिखाई, लेकिन शिवा के खुददार खालिबों ने उसके धूप दिया। मराठे रुकते नहीं, थकते नहीं, छुपते नहीं, मराठे बिकते नहीं। हाँ, शिवा काग है, चालाक है, मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। अपने दुश्मन के भी मजहब कलम, औरतों और फकीरों की इज्जत करता है वो, इसलिए उसकी शोहरत दुल्हन मीनार की तरह सिर उठाए आसमान को छू रही है, इसमें कोई शक नहीं शहजादे। हम खुश नसीब बड़े कि हमें दुश्मन मिला, वो भी शिवा जैसा। धन्यवाद, धन्यवाद।